हॅलो एव्हरीवन. आज आपण नीड या मोडालबद्दल डिस्कशन करणार आहे. नीड हे ॲक्च्युली एक व्हर्ब असतं. ते आपण एक ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि ऑक्झिलरी म्हणून सुद्धा वापरता येतं. याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स MPSCच्या आत्ताच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या यामध्ये विचारलेले दिसतात. एक क्वेश्चन टॅगचा प्रश्न होता आणि एक आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स असा एक क्वेश्चन होता. यामुळे तुम्हाला या गोष्टी कशा पद्धतीने टॅकल करायच्या आहेत, परीक्षेमध्ये कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, हे सगळे रूल्स आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. नीडचा अर्थ आपल्याला माहिती आहे, गरज. पण आपण हे जर एक व्हर्ब म्हणून वापरलं असेल तर त्याच्या वाक्यरचना वेगळ्या असतात, त्याच्यासोबत वापरलेले हेल्पिंग व्हर्ब्स वेगळे असतात. आणि जर आपण हे मोडाल म्हणून वापरलं तर याच्या वाक्यरचना पूर्णतः वेगळ्या असतात. नॉर्मल जे टेन्सचे स्ट्रक्चर्स असतात ते इथे अजिबात फॉलो होत नाहीत. हा एक खूप महत्त्वाचा रूल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो शब्द आहे हा आपण एक ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि त्याचबरोबर एक ऑर्डिनरी व्हर्ब सुद्धा वापरू शकतो. म्हणजे याला आपण दोन्ही पद्धतीने वापरतो, म्हणून ह्याला सेमी मोडाल सुद्धा म्हणतात. जर कधी क्वेश्चन आलाच विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर सेमी मोडाल, तर नीड हे त्याचा एक आन्सर कन्फर्म असेल. आणि आणखीन एक शब्द आहे, हे मोडाल आहे देअर, हे सुद्धा आपण सेमी मोडालसारखं वापरत असतो. या पुस्तकामध्ये कुठेही सेमी मोडालबद्दल डिस्कशन केलेलं नाही आहे, मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे हा पॉईंट शक्यतो लिहून ठेवला तर तुमच्यासाठी चांगलं राहील. एक्सप्लेनेशन वाचूयात आपण. नीड अँड नीड नॉट याबद्दल डिस्कशन आहे हे. नीड कॅन बी ट्रीटेड ॲज अन ऑक्झिलरी ऑर ॲज अन ऑर्डिनरी व्हर्ब. As an auxiliary verb, it is used mainly in the negative and the interrogative forms with direct infinitive. It has no past tense. 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, सगळ्या डिस्कस करूयात आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे नीड आपण मोडाल म्हणून वापरतो हे फक्त नकारार्थी वाक्यातच वापरायचं आहे. एकतर नकारार्थी शब्द किंवा मग प्रश्नार्थक वाक्य, या दोनच वाक्यांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. हे इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे आणखीन एक मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे डायरेक्ट इन्फिनिटिव्ह. याला आपण सोप्या भाषेत बेअर इन्फिनिटिव्ह सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच काय, इन्फिनिटिव्हमध्ये आपण 2+V1 वापरतो, मात्र इथे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म जो काही ओरिजिनल फॉर्म आहे तो डायरेक्ट वापरायचा. या वाक्यात टू येत नाही जर आपण हे मोडाल म्हणून वापरलं असेल. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे ह्याचा पास्ट टेन्स होऊ शकत नाही. तर आता इथे लिहिलेलं आहे की पास्ट टेन्स होऊ शकत नाही, पण जर आपल्याला भूतकाळातली एखादी गोष्ट सांगायचीच असेल तर आपण इथे नीड हॅवचा वापर करू शकतो. निगेटिव्ह असेल तर नीड नॉट हॅवचा वापर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे इथे पास्ट टेन्स होत नाहीये, पण आपल्याला भूतकाळात घडलेली ॲक्शन सांगायची असेल तर आपण काय करणार, यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर हे जे मोडाल आहे हे वापरत असताना अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये थोडेफार बदल असतात, ते सुद्धा आपण डिस्कस करूयात. आपण नीड नॉटचे एक्झाम्पल्स बघूयात. इट इज युज्ड फॉर अन ॲक्शन विच इज नॉट नेसेसरी. करणं गरजेचं नाहीये असं सांगत असताना आपण हे वापरतो. ही नीड्स टू वर्क हार्ड. हे इथे आपण ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. हे कशावरून लक्षात येतं आपल्याला, कारण इथे आपण सिम्पल प्रेझेंटमधली वाक्यरचना केलेली आहे आणि आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये वाक्यरचना करत असताना S+V+O वापरतो. सब्जेक्ट सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन असेल तर आपण इथे व्हर्बला S किंवा ES प्रत्यय लावतो. इथे आपण नीड्स वापरलेला आहे, म्हणजे नीड ह्या मेन व्हर्बला S प्रत्यय जोडलाय, म्हणून हे झालं ऑर्डिनरी व्हर्ब. म्हणजे त्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. आपण हे ऑर्डिनरी व्हर्ब सारखं वापरत आहोत आणि हे आहे गरज आहे म्हणत आहोत, म्हणून हे ऑर्डिनरी व्हर्ब आहे. पण जर हे ऑक्झिलरी म्हणून वापरलं तर इथे गरज आहे का, म्हणजे नाही असल्यातच जमा आहे, फक्त इथे गरज आहे का तसं करण्याची असं आपण विचारतो. ठीक आहे. इथे क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चनची सुरुवात नीडने झालेली आहे, म्हणजे हे डेफिनेटली 100% एक मोडाल म्हणून वापरतोय आपण वाक्यामध्ये कॅन, मे, माइट, वुड अशा पद्धतीचे मोडाल्स क्वेश्चन बनवत असताना वापरलेले आहेत. आपण ह्याला व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतो आणि हे क्वेश्चन्स बनवत असताना देखील आपण एक मोडाल म्हणून जर वापरलं असेल तर इथे 2+V1 आपण वापरत नाही. तर मगाशी आपण जे डिस्कस केलं डायरेक्ट इन्फिनिटिव्ह किंवा बेअर इन्फिनिटिव्ह, याची वाक्यरचना समजून घ्या. नीड आय राईट टू हिम हे वाक्य बरोबर आहे. जर इथे आपण नीड आय टू राईट टू हिम असं म्हटलं तर ते पूर्ण चुकीचं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ही नीड नॉट गो देअर अगेन.
त्याने परत तिकडे जाण्याची गरज नाही. हे सुद्धा आपण मोडाल म्हणून वापरलेलं आहे आणि हे पण लक्षात घ्या, गोच्या आधी आपण टूचा वापर केलेला आहे का? नाही, कारण आपण हे मोडाल म्हणून वापरतोय. तो मोडाल किंवा ऑक्झिलरी म्हणून तुम्ही हे वापरत आहात. ऑक्झिलरी ही आपली हेल्पिंग व्हर्ब सारखे काम करतात. जे मेन व्हर्ब असतं त्याचा टोन, त्याचा टेन्स आपल्याला सांगायचा असेल तर आपण त्या मेन व्हर्ब सोबत एक हेल्पिंग व्हर्ब वापरतो, त्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो. ऑलरेडी आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे आपल्या सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये. आधीचे लेक्चर्स जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यावेळेस तुम्ही चॅनलच्या होम पेजवर जाल, तिथे प्लेलिस्ट या टॅबमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या दिसतील. तिथे तुम्ही सिक्वेन्सनी सगळे लेक्चर्स बघू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, रोहित नीड नॉट फोन हर नाव. म्हणजे त्यांनी आता तिला फोन करण्याची काहीच गरज नाही. इथे देखील आपण नीड नॉट फोन, फोन हे आपण व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. हे इथे नाऊन नाहीये, हे इथे व्हर्ब म्हणून काम करतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, यू डू नॉट नीड टू वर्क नाव. हेल्पिंग व्हर्ब कोणतं वापरलंय आपण? डू नॉट. इथे आपण डू नॉट हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरतोय, म्हणजे हे झालं ऑर्डिनरी व्हर्ब. आणि इथे टू वर्क वापरलेलं आहे कारण आपण हे ऑर्डिनरी व्हर्ब सारखं वापरतोय. हे जे नीड आहे हे आपण मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरलेलं नाही. ही वाक्यरचना व्यवस्थित लक्षात घ्या. यू डू नॉट नीड टू वर्क नाव म्हणजे आता तुला काम करण्याची गरज नाही. या वाक्यरचनांचा व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, डू यू नीड टू वर्क नाव. इथे पण आपण एक ऑर्डिनरी व्हर्ब सारखं वापरलेलं आहे. व्हर्बल क्वेश्चन आहे, सुरुवात कशाने झालेली आहे? डू या हेल्पिंग व्हर्बनी. आणि त्यामुळे इथे टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्हचा वापर केलेला आहे. डायरेक्ट इन्फिनिटिव्ह किंवा बेअर इन्फिनिटिव्ह आपण फक्त मोडालसोबत वापरतो. मोडाल असेल तर आपण तिथे बेअर इन्फिनिटिव्हचा वापर करतो. म्हणजेच काय, टू नाही वापरायचं वाक्यामध्ये व्हर्बच्या आधी. आपण निगेटिव्ह सेन्समध्ये मोडाल वापरत असेल, नीड हे मोडाल, तर आपण तिथे नॉटचा वापर करू शकतो. नीड नॉटच्या सुद्धा वाक्यरचना असतात. आणि आपण मगाशी एक सगळ्यात महत्त्वाचा रूल डिस्कस केला होता, म्हणजे नीड हे जे काही मोडाल आहे हे आपण पास्टमध्ये वापरू शकत नाही. मग तिथे मी तुम्हाला काय सांगितलेलं की तरीही जर आपल्याला एखादी गोष्ट भूतकाळात घडली होती, घडणं गरजेचं नव्हतं असं सांगायचं असेल तर आपण तिथे हॅव वापरून ही वाक्यरचना पूर्ण करू शकतो. कारण आपल्याला हॅव वापरल्यामुळे हे एक मोडाल परफेक्टिव्ह होतं आणि क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो. नीड नॉट हॅव इज युज्ड फॉर अन ॲक्शन विच वॉज नॉट नेसेसरी बट वॉज परफॉर्म्ड. हे खूप महत्त्वाचं आहे. करायची काहीच गरज नव्हती पण केलं गेलं अशा अर्थाने आहे. यू नीड नॉट हॅव गॉन देअर म्हणजे तुला तिथे जाण्याची गरज नव्हती, म्हणजे तू जाऊन आलेला आहेस पण गरज नव्हती, गेला नसतं तरी चाललं असतं. नेक्स्ट आहे, रोहित नीड नॉट हॅव फोन हर यस्टरडे. वाक्यात यस्टरडेचा वापर झालेला आहे म्हणजे डेफिनेटली आपल्याला पास्टमधली ॲक्शन दाखवायची आहे, म्हणून आपण इथे नीड नॉट वापरत असताना हॅव सुद्धा वापरलेलं आहे. आणि इथे तुम्ही लक्षात घ्या, V3 वापरतोय आपण हॅव नंतर, कारण कुठलंही मोडाल परफेक्टिव्ह आपण जर वापरलं तर तिथे आपण व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर करायचा आहे. मगाशी आपण एक गोष्ट डिस्कस केली होती, अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये नीड नॉट वापरण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे जनरली आपण हे ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून सुद्धा वापरतो आणि ऑक्झिलरी म्हणून सुद्धा वापरतो. पण भूतकाळातली ॲक्शन सांगायची असेल आपल्याला, एखादी भूतकाळात घडलेली गोष्ट असेल आणि तेव्हा आपल्याला हे ऑक्झिलरी म्हणून वेगळं वापरावं लागतं आणि ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून वेगळं वापरावं लागतं. हे होईल ब्रिटिश इंग्लिशमध्ये. अमेरिकन इंग्लिशमध्ये आपण दोन्ही ठिकाणी डिड नॉट नीडचा वापर करतो. म्हणजे तुम्ही हे ऑक्झिलरी म्हणून सुद्धा असंच वापरणार आणि ऑर्डिनरी व्हर्ब असताना सुद्धा अशाच पद्धतीने वापरणार. आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये जर आपण हे ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून वापरलं तर डिड नॉट नीड वापरायचं, ऑर्डिनरी व्हर्ब असेल तर. आणि जर हे ऑक्झिलरी म्हणून वापरायचं असेल आपल्याला भूतकाळात तर आपण इथे नीड नॉट हॅवचाच वापर करतो. इथे आपण डिड नॉट नीड असं म्हणू शकत नाही. एक छोटंसं एक्झाम्पल बघूयात आपण, खूप छान लक्षात येईल तुम्हाला सगळ्या गोष्टी. जर मी म्हटलं आय डिड नॉट नीड टू बाय अ कार, तर याचा अर्थ असा होईल की मला कार घेण्याची गरज नव्हती म्हणून मी ती घेतली नाही. पण जर मी म्हटलं आय नीड नॉट हॅव बॉट द कार किंवा बॉट अ कार, तर याचा अर्थ काय होईल की मला खरं तर कार घेण्याची गरज नव्हती पण मी घेतलेली आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग असतं. मोडाल्सचा वापर योग्य पद्धतीने वाक्यात करता आला पाहिजे. इथे आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आपली मेन्शन करायची राहिलेली आहे, ती म्हणजे निगेटिव्ह सेन्समध्येच आपण फक्त नीड हे मोडाल वापरत असतो. हा रूल आपण डिस्कस केलेला आहे, पण एक एक्झाम्पल बघूयात. जर आपण असं म्हटलं इंडिया नीड ट्राय
फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जर आपण असं म्हटलं की इंडियाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काम करण्याची गरज आहे, तर इथे नीडचा वापर पूर्णपणे चुकलेला आहे. म्हणजे गरज आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही हे वापरू शकत नाही. हे मोडाल वापरलेलं आहे, पॉझिटिव्ह वाक्य आहे, पण इथे नीडचा वापर झाला, त्यामुळे हे वाक्य चुकेल. कारण आपल्याला नकारार्थी वाक्यांमध्ये फक्त नीडचा वापर करायचा असतो किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. आणि एरर डिटेक्शनच्या क्वेश्चनसाठी आपल्याला आणखीन एक हिंट आहे, ते म्हणजे इथे नीड्स वापरलेलं नाहीये, म्हणजेच आपण हे ऑर्डिनरी व्हर्बसारखं वापरलं नाहीये, एक मोडाल म्हणूनच वापरतोय. आता आपण नीड नॉटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करूयात. हे का गरजेचं आहे? नीड नॉटच का आपल्याला सांगितलेलं आहे? कारण निगेटिव्ह सेन्समध्ये आपण नीड हे मोडाल वापरतो. एक्झाम्पल्स बघूयात आता. माय सिस्टर डॅश टू दिल्ली इन सच सर्कमस्टन्सेस. म्हणजे आता तिने जाण्याची गरज नाहीये हे सांगतोय आपण, म्हणून इथे नीड नॉट गोचा वापर होणार आहे. तसं बघितलं तर हे दोन्ही ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत. नीड नॉट हॅव असतं, नीड नॉट टू हॅव नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीड हे मोडाल म्हणून वापरलं असेल तर आपण टू वाक्यात वापरत नाही व्हर्बच्या आधी, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं असते. दोन्ही ऑप्शन्स जर चुकीचे आहेत याचा अर्थ पहिला ऑप्शनच आन्सर करेक्ट असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. शी डॅश हिअर लास्ट नाईट ॲज हर फ्रेंड वॉज बेटर देन. इथे लास्ट नाईटबद्दल बोलत आहे, म्हणजे इथे लास्ट शब्द वापरून पुढे जी टाइम फ्रेज दिलेली आहे ही आपल्याला पास्टमधली ॲक्शन दाखवते, म्हणून आपल्याला इथे पूर्ण क्रिया झालेली आहे किंवा भूतकाळात ते झालं होतं सांगायचंय, तर आपण अशा ठिकाणी नीड नॉट हॅवचा वापर करतो आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरलेलं असतं. त्यामुळे 15th क्वेश्चनचा आन्सर असेल ए ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. यू डॅश युअर नोटबुक्स फ्रॉम टुमॉरो. उद्यापासून हे करण्याची गरज नाहीये असं सांगतोय आपण, त्यामुळे नीड नॉट ब्रिंग हे आपल्यासाठी करेक्ट असेल. नॉट टू आपण वापरत नाही, म्हणजे टू वापरायचं नसतं वाक्यामध्ये, आणि हे उद्यापासून करायला सांगितलेलं आहे, म्हणजे इथे आपण भविष्यकाळासाठी ही गोष्ट वापरत आहे, भूतकाळासाठी नाही, म्हणून हॅवचा वापर होणार नाही. 16th क्वेश्चनचा आन्सर असेल ए ऑप्शन इज करेक्ट. लास्ट क्वेश्चन आहे हा एक्झरसाइजमधला. डॅश देअर व्हाईल माय फादर हॅड फॉरबिडन मी. हॅड फॉरबिडन म्हटलेलं आहे. इथे टेन्स कोणता आहे? पास्ट परफेक्ट. टेन्स लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे जे आपण क्वेश्चन बनवलेले आहे यासाठी कोणत्या मोडालनी वाक्याची सुरुवात करायची हे समजेल. पास्ट फॉर्ममध्ये आपण नीड सोबत हॅव वापरलेलं असतं, आणि हा जो क्वेश्चन फ्रेम केलेला आहे, नीड आय हॅव गॉन देअर व्हाईल माय फादर हॅड फॉरबिडन मी, म्हणजे माझ्या वडिलांनी जाऊ नको असं सांगितलेलं असताना सुद्धा मी जाण्याची गरज होती का, असा हा आपण क्वेश्चन विचारलेला आहे. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या असतील. ज्या गोष्टी तुम्हाला नव्याने समजल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून ठेवा. जिथे मी गोष्टी तुम्हाला हायलाईट करून सांगते त्या गोष्टींवरती फोकस करायला शिका. अभ्यास करत असतानाच तुम्ही या गोष्टींची जर प्रॅक्टिस ठेवलीत तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी तयारी करत असताना कधीच गडबड होणार नाही, घाई होणार नाही, आणि तुम्ही शांततेत व्यवस्थित रिव्हिजन करू शकाल. जितकी रिव्हिजन चांगली होईल तितका आपला परीक्षेतला परफॉर्मन्ससुद्धा चांगला असतो. त्यामुळे व्यवस्थित शांततेत अभ्यास करा. जिथे गरज आहे तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. तुम्हाला जर ही गोष्ट आवडत असेल तर लाईक नक्की करा या व्हिडिओजला, आणि ही जी लेक्चर सिरीज आहे ही तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.